महायुती मस्त, मुंबईकर मात्र त्रस्त. आम्ही जेव्हा जोडण्याची भाषा करतो तेव्हा तोडणाऱ्यांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही. कायद्याची भाषा करतो त्यावेळी आम्ही कायदा तोडणाऱ्यांबरोबर जाऊ शकत नाही. ज्यावेळी आम्ही संविधानाची भाषा करतो तेव्हा जे संविधानाची मानत नाहीत त्या व्यक्तींवर आम्ही जाऊ शकत नाही. राजकारण धर्मावरतीच चाललेलं आहे. आता भाषेचा वाद निर्माण होतोय, प्रांताचा वाद निर्माण होतोय. मुंबईचा महापौर खान बनणार. 50-50 साठी तयार आहे का काँग्रेस? काय ऑफर आहे तुमची शरदचंद्र पवार पक्षाला? पार्टीमध्ये कार्यकर्ता घेतला दुसऱ्या पक्षामधला आणि त्याला मग 5 कोटी दिले, 4 कोटी रुपये दिले. महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आणि राज्यातील 29 महानगरपालिका या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. मात्र त्यातील एक महानगरपालिका अशी आहे की जी नेत्यांची झोप उडवून टाकते. ती म्हणजे BMC, मुंबई महानगरपालिका. आशियातील सर्वात मोठी, सर्वात श्रीमंत, सर्वात बिग बजेट महानगरपालिका आणि देशातील सर्वात जुना पक्ष म्हणजे काँग्रेस. इथे मुंबईचं नेतृत्व करत आहेत वर्षा गायकवाड. आणि वर्षा गायकवाड आज आपल्याबरोबर कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये सामील होणार आहेत. वर्षाजी, वेलकम टू कॉफी विथ कौशिक. थँक्यू. मला कॉफी विथ कौशिकमध्ये बोलवल्याबद्दल मनापासून सरिताताई तुमचे आणि तुमच्या टीमचे मी आभार मानते. कारण मी बघितलं मगाचपासून जेवढे कष्ट तुम्ही लोक करत त्याच्या मागची जी बॅक टीम आहे त्याचंसुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. कारण हा कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त राजकीय नाही तर वर्षा गायकवाड व्यक्ती म्हणून सुद्धा कशी आहे हे लोकांसमोर घेऊन जाण्याचा तुमचा प्रयत्न राहील आणि त्याबद्दल मी तुमची मनापासून ऋणी आहे. नक्कीच. खरंच वर्षाताई, आमचा हा आग्रहच असतो या पॉडकास्टमध्ये की व्यक्तीसुद्धा ऑडियन्सला समजली पाहिजे. आज मात्र त्या व्यक्तीकडे आम्ही येणारच आहोत. म्हणजे खासदार वर्षा गायकवाड ह्या एक व्यक्ती झाल्या आणि नुसतं वर्षा कशा आहेत हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे. पण आजची सगळ्यात मोठी घडामोड ही राजकीय आहे आणि त्यामुळे सर्वात आधी आपण त्या प्रश्नांनी सुरुवात करूया. आज आपल्याला माहिती आहे की दुपारीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी युती जाहीर केलेली आहे एकदाची. म्हणजे होणार 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 असं आपण म्हणत होतो, पण ती झाली. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? काय बदलणार मुंबईच्या निवडणुकीत? नाही, नक्कीच त्यांची आता आपल्या सर्वांना माहिती आहे की युती होणार याबद्दल चर्चा तर होतीच आणि आम्हाला माहिती होतं की त्यांची बोलणीसुद्धा त्या ठिकाणी सुरू आहेत आणि त्या बोलणीप्रमाणे आज त्यांची युती झाली. जसं आम्ही इतर पक्षांना इलेक्शनसाठी शुभेच्छा देतो त्यांनाही आम्ही शुभेच्छा देऊ की बिलकुल आमच्या वतीने आम्ही त्यांचं सुरुवातीला ज्या वेळेला दोघं बंधू एकत्र आले ठाकरे बंधू त्यावेळीसुद्धा आम्ही त्यांना जे आहे त्या वेळेला शुभेच्छा दिल्या होत्या आणि आम्ही सांगितलं होतं की एकत्र कुटुंब आल्याने चांगली गोष्ट आहे. आता इलेक्शनचा पिरियड आहे त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनवर मी येईन. कारण शेवटी प्रत्येक पक्ष हा त्याच्या पक्षाचं हित, त्याच्या कार्यकर्त्याचं हित बघत असतो आणि मुळात पक्षाची विचारधारा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. दुर्दैवाने हल्ली राजकारणामध्ये ती गोष्ट बाजूला होत चाललेली आहे. पण आम्ही ज्या विचारधारेमधून आलो आहे किंवा आम्ही ज्या पक्ष एकनिष्ठेच्या बाबतीमध्ये आलेलो आहोत किंवा सर्वसाधारणपणे आपल्या पक्षाची बांधिलकी कोणाची असली पाहिजे या एका विचाराशी बांधून आलेलो आहोत. त्यामुळे आमची सुरुवातीपासून ही भूमिका होती. जसं तुम्ही तो उल्लेख केला की बाबा ह्यांची युती झालेली आहे तर तुमचं काय म्हणणं आहे. तर आमचं म्हणणं असं की त्यांनी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून लढावं. आम्ही स्वबळाचा नारा त्या ठिकाणी दिलेला आहे. ते देण्यामागे आम्ही खूप कार्यकर्त्यांशी चर्चा केली, पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली आणि मागील काळापासून 3 महिन्यापासून ज्या तऱ्हेने चर्चा होत्या सर्वसाधारणपणे, जसं संजय राऊत साहेब मागे 3 महिन्यापूर्वी म्हणाले की बाबा आम्ही एकला जाणार आहोत किंवा एकला चलो रे, आम्ही स्वबळावरती लढणार आहोत, अशा तऱ्हेचे त्यांचे जे नारे आले त्याच्या माध्यमातून आणि मधल्या 2 महिन्याच्या काळामध्ये आम्हाला जे अपेक्षित होतं की महाविकास आघाडी म्हणून आम्हाला ॲज अ काँग्रेस पक्ष, कारण काँग्रेस पक्ष हा जो तुम्ही मगाशीच बोललात की खूप जुना पक्ष आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीमधला महत्त्वपूर्ण पक्ष म्हणून आम्ही होतो आणि त्यामुळे आमच्याशी चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा होती. पण दुर्दैवाने तशी चर्चा आमच्याशी झाली नाही मधल्या काळामध्ये. म्हणजे कुठेतरी काँग्रेसचा इगो दुखावला गेला किंवा जसं हवं तसं सन्मानजनक वागणूक काँग्रेसला मिळाली नाही असं म्हणायचं. इगो हा शब्द मी नाही वापरणार कारण आम्हाला इगो नाही, कारण आम्ही असं आहे की आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आलेली व्यक्ती, त्यामुळे इगो नाही म्हणू शकत काँग्रेस पार्टीचा दुखावला. कारण काँग्रेस पार्टीला माहिती आहे की जेव्हा मोठा पक्ष असतो त्यावेळी आपण जेवढा मोठा माणूस होतो तेवढा झुकायला शिकलं पाहिजे. त्यामुळे इगो नाही, पण बिलकुल रिस्पेक्ट मिळाला पाहिजे. जर तुम्ही म्हणाला की सन्मान मिळाला पाहिजे आणि चर्चा ही होऊन मग त्याच्यानंतर जे आहे तुमच्या कोणावर जाणार आहात त्याच्या संदर्भामध्ये माहिती सांगितली गेली पाहिजे. ज्यावेळी आपण एकत्र बसतो त्यावेळी अपेक्षा ही आहे की एकमेकाशी आपण
त्या तऱ्हेने पुढे जाताना पारदर्शकता ठेवली पाहिजे. आणि दुर्दैवाने आम्हाला ते वाटलं नाही की ती आमच्याशी झाली. आमच्याशी चर्चा न झाल्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की ज्या विचारधारेशी आमचं जुळू शकत नाही त्या विचारधारेशी आम्ही जाऊ शकत नाही. कारण काँग्रेस पक्ष असेल किंवा आदरणीय आमचे नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील किंवा जननायक राहुल गांधी जे असतील यांनी सातत्याने जी आमची यात्रा झाली, जवळपास 10,000 किलोमीटरची यात्रा झाली, जी सुरुवातीला पायी झाली जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारी ते, आणि पुढे मग गाडी आणि पायी झाली मणिपूरपासून मुंबईपर्यंत. याच्यामध्ये आमचा एकच नारा होता. आमचा नारा होता की भारत जोडो यात्रा. आणि या यात्रेच्या माध्यमातून लोकांना जोडलं गेलं पाहिजे. समाजामध्ये जी दरी जी आहे ती दूर झाली पाहिजे. आणि आमची इच्छा होती की जात धर्म प्रांत भाषा याच्यावरती वाद निर्माण करणं की त्याच्या माध्यमातून गरीब माणसाला त्रास देणं हे अपेक्षित नाही. आणि म्हणून आम्ही जेव्हा जोडण्याची भाषा करतो तेव्हा तोडणाऱ्यांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही. कायद्याची भाषा करतो त्यावेळी आम्ही कायदा तोडणाऱ्यांबरोबर जाऊ शकत नाही. ज्यावेळी आम्ही संविधानाची भाषा करतो तेव्हा जे संविधानाची मानत नाहीत त्या व्यक्तींवर आम्ही जाऊ शकत नाही. ही भूमिका आम्ही त्यावेळी स्पष्टपणे मांडली. आणि त्याच्यानुसार मग कार्यकर्त्यांची चर्चा झाली. आणि मग कार्यकर्त्यांचं म्हणणं असं झालं की मागील काळामध्ये सुद्धा काँग्रेस पार्टीने जे आहे ते 227 जागांवरती इलेक्शन लढलेलं होतं. काँग्रेस पार्टी हा एकमेव पक्ष आहे. कारण मागील काळामध्ये शिवसेना आणि भाजपा एकत्र इलेक्शन लढायचे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये मागच्या वेळेला वेगळे लढले, पण सर्वसाधारणपणे ते एकत्र इलेक्शन लढत होते मागील काळामध्ये. आणि महापौर उपमहापौर त्यांचे होते. त्यामुळे आपण कधीच त्या ठिकाणी सत्तेमध्ये नाही आहे. जवळपास 30 वर्ष आपण विरोधामध्ये, पण तरीही कार्यकर्ते सक्षम आहेत. कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. कार्यकर्त्यांना झुकतं माप दिलं गेलं पाहिजे. आणि आपण विरोधी पक्ष म्हणून भूमिका साकारत असताना आपण सातत्याने ती भूमिका साकारण्याचं काम केले. त्यामुळे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं आणि त्यानुसार आम्ही स्वबळाचा जो आहे तो नारा दिला. आणि आमचे जे समविचारी पक्ष आहेत जसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत किंवा आता आम्ही वंचितशी बोलतो आहोत किंवा इतर जे गट आहेत आमच्याशी जानकर साहेब बोलत आहेत किंवा RPIचे काही घटक बोलत आहेत, इतरही काही संघटना आमच्याशी बोलत आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करत आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमची आघाडी घेऊन त्या ठिकाणी सगळ्यांच्या समोर येऊ. पण मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी आहे आणि मनसे यांच्या चर्चा पुढे गेल्यानंतर मात्र शरद पवार असोत किंवा स्वतः संजय राऊत असो उद्धव ठाकरेंकडून त्यांनी बराच प्रयत्न केला असं कळतंय काँग्रेसला जवळ करण्याचा. अगदी थेट राहुल गांधींना सुद्धा त्यांनी फोन केला. त्यामुळे नक्की काय घडलं? नाही, त्याच्याबद्दल मला कल्पना नाही की त्यांचं राहुलजींशी बोलणं झालं की नाही, पण आमच्याशी त्यांचं काही स्थानिक पातळीवरती बोलणं झालं नाही. आणि सर्वसाधारणपणे AICCने असा निर्णय घेतला होता की हे सगळे जे निर्णय आहेत ते स्थानिक पातळीवर, म्हणजे मवियानं एकत्र लढलं पाहिजे, मवियानं एकत्र लढलं पाहिजे असं जे सातत्यानं मीडियामध्ये ते बोलत होते, असं जरी असलं तरी तुमच्याशी कुठलाच संपर्क झाला नाही? आमच्याशी कुठल्याही तऱ्हेची त्या ठिकाणी स्थानिक लेवलला चर्चा झाली नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की मागील जवळपास खूप सारे महिने आमच्याशी एकत्र अशी काही चर्चा झालेली नाही. आम्हाला कोणी बोलून त्या संदर्भात बोललेलं गेलेलं नाही. ज्या वेळेला त्यांनी वोट चोरी संदर्भामधला जो मुद्दा मांडला आणि ज्या मिटिंगमध्ये मी स्वतः गेली, कारण हा मुद्दा आदरणीय नेते राहुल गांधीजींनी त्या ठिकाणी उपस्थित केला होता आणि त्या विषयाच्या संदर्भामध्ये सातत्याने आम्ही सुद्धा बोलत होतो. आणि म्हणून त्या विषयावरती आमची चर्चा झाली आणि त्या विषयाच्या मिटिंगला आम्ही गेलो. पण एक महाविकास आघाडी म्हणून खरं तर गेली 5 वर्ष तुम्ही एकत्र आहात. म्हणजे त्याच्या आधी राष्ट्रवादी बरोबर आपण होताच, पण आता गेली 5 वर्ष आपण त्यांच्याही बरोबर आहात. त्यामुळे महाविकास आघाडी आज कुठेतरी तुटली हा निर्णय घेत असताना काँग्रेसच्या हायकमांडचं काय मत होतं? राहुलजी किंवा खरगेंशी ह्यावर स्पेसिफिक चर्चा झाली असेल आपली? नाही, आपलं बिलकुल बरोबर म्हणणं आहे की आम्ही त्यांच्याबरोबर महाविकास आघाडी केली. आम्ही इंडिया अलायन्स पण केली. तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये सुद्धा त्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये पार पडला. आणि इंडिया अलायन्स असे किंवा महाविकास आघाडी करताना जो कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला गेला ज्याच्यावरती चर्चा झाली, ज्याच्यामध्ये संविधान हा महत्त्वाचा धागा होता. सांगायचं तात्पर्य असं की कुठलेही इंडिया अलायन्स असो किंवा महाविकास आघाडी असो, हे करताना त्या ठिकाणी कॉमन मिनिमम प्रोग्राम होता आणि संविधान आमचा धागा होता. आत्ता तुम्ही जो प्रश्न विचारला की खरगे साहेबांशी आणि आदरणीय नेते राहुल गांधीजींशी तुमची या विषयावरती चर्चा झाली का? बिलकुल या विषयावरती आमची चर्चा झाली होती. आम्ही 2 महिन्यापूर्वी आम्हा सगळ्यांना दिल्लीला बोलवलं होतं आणि दिल्लीला ज्यावेळी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये सुद्धा त्यांनी विचारलं की काय परिस्थिती आहे. पण मधल्या काळामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या इतर पक्षांची चर्चा चालू होत्या आणि त्यांची विचारसरणी ही आमच्या विचारसरणीशी कुठेही जुळणारी नव्हती. आणि मग आम्ही ती भूमिका सांगितली की बाबा अशी अशी परिस्थिती आहे. त्यांनी सांगितलं की कुठलाही निर्णय घेताना तुम्ही स्थानिक पातळीवरती तुमचा जो निर्णय असेल तो तुम्ही घ्यावा. आणि सातत्याने आपण बघितलं असेल की कार्यकर्त्यांची पण म्हणणं होतं की विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल याच्यामध्ये आम्ही तिकीट लढताना आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे जे आहे ते महाविकास आघाडीचं काम केलेलं आहे. त्यामुळे आमची अपेक्षा अशी होती की कुठेतरी आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी चर्चेमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करण्याची आवश्यकता होती, जी त्या ठिकाणी झाली नाही.
त्यामुळे आम्ही असं सांगितलं की बाबा हा निर्णय घेत असताना आम्ही आमच्या कार्यकर्त्यांशी बोलू साहेब आणि मग तुमच्याकडे हा निर्णय घेऊ. त्याप्रमाणे जिल्हाध्यक्षांशी इतर पदाधिकाऱ्यांशी मी स्वतः चर्चा केली. मुंबईच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये आम्ही ही चर्चा केली आणि त्याच्यानंतर जेव्हा आमचे प्रभारी आले तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी मिळून त्या ठिकाणी हा प्रस्ताव मांडला, ज्याला सहमती मिळाली आणि त्याच्यानंतर जे आहे ते स्वबळाचा नारा देण्यात आला आणि मग पुढची जी आहे त्या गोष्टी चालू झाल्या. म्हणजे खरं तर हीच अडचण मला वाटतं काँग्रेस पक्षाची शिवसेनेबद्दल सुद्धा 2019 मध्ये होती. कसली अडचण? म्हणजे हीच अडचण की शिवसेनेची जी काही विचारधारा होती म्हणजे काँग्रेसला त्याही वेळेला बरंच चर्चेनंतर नाही बिलकुल शेवटी त्यांच्या विचारधारेमध्ये आणि त्यावेळेला आमच्या विचारधारेमध्ये खूप फरक म्हणू शकतो आपण, असं होतं. पण मग ते चालले तर मग आता राज ठाकरे का नाही? असं नाही, आम्ही त्यावेळेला कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती आलो, बैठका झाल्या, चर्चा झाल्या, त्याच्यामध्ये आमचे जे विचार होते ते त्या ठिकाणी आम्ही सांगण्याचं काम केलं. आज आम्ही सगळ्यांना मुंबईच्या विकासामध्ये बरोबर घेऊन जाण्याचा बोलतोय. ज्यावेळी आम्ही म्हणतोय की धर्म, प्रांत, भाषा हे वाद न करता कारण आता मी बघते सगळं राजकारण धर्मावरतीच चाललेलं आहे. आता भाषेचा वाद निर्माण होतोय, प्रांताचा वाद निर्माण होतोय. हे वाद न करता विवाद नको, आम्हाला विकास पाहिजे. कारण आज स्पष्ट झालंय आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जी पत्रपरिषद घेतली त्यात त्यांनी अगदी क्लिअर केलंय की मुंबईची निवडणूक ही मराठी विरुद्ध अमराठी अशीच लढल्या जाणार, ते स्पष्ट होतं. तुम्ही कसं बघता याकडे? नाही, मी मध्ये बघितलं की अमित साठम जसे अध्यक्ष झाले भाजपाचे मुंबईचे, त्यांनी सुरुवातच अशी केली की मुंबईचा महापौर खान बनणार. दुसरी मग तुम्ही पाकिस्तानाची औलाद आहात, मुस्लिम आहात, हे आहात, त्या त्यांना धार्मिक करायचं आहे, कोणाला प्रांतिक करायचं आहे, कोणाला भाषिकवाद निर्माण करायचा आहे. पण मुंबईकर म्हणून ज्यावेळी मी विचार करते, कारण शेवटी मी अध्यक्ष असले तरी मी मुंबईकर सुद्धा आहे. आता आमचं म्हणणं असं आहे की हे जे चाललेलं आहे हे विवाद न करता विकासावर बोललं गेलं पाहिजे. आम्ही जे काँग्रेस पार्टी जे घेऊन चाललो आहे पुढे, हे आम्ही हेच सांगतोय की आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाणार. मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येक नागरिकाचा, छोट्यातल्या छोट्या नागरिकापासून मोठ्यातल्या मोठ्या व्यावसायिकापर्यंतचा सगळ्यांचा सहभाग आहे. त्यामुळे सर्वांनी बरोबर जाऊन ह्या मुंबईला घेऊन गेलं पाहिजे पुढे, कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. तुम्हीच मगाशी म्हणालात की एवढ्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये मुंबईचं महत्त्व का अनन्यसाधारण आहे, कारण एशियामधली सगळ्यात मोठी महानगरपालिका, देशाची आर्थिक राजधानी. मग अशा मुंबईची जी आज अवस्था करून ठेवलेली आहे किंवा जी बिकट परिस्थितीमध्ये आपण जात आहोत, मुंबईकरांच्या मूलभूत प्रश्नावरती आपण बोलतच नाही आहोत. आज तुम्ही इथे येत असताना तुम्हाला किती गोष्टी जाणवल्या असतील. ट्रॅफिकची समस्या, रस्त्यावरचे आता मोठ्या मोठ्या प्रमाणात पडलेले, आपले पावसाळ्यात तर असतात, अशा काळात पण असलेले खड्डे, पाण्याची समस्या आहे, घन कचऱ्याचे व्यवस्थापन. आजही रस्त्याच्या कोपऱ्याला तुम्ही जाल, रस्त्याने जाल तर तुम्हाला मोठेचे मोठे त्या ठिकाणी जे आहे ते कचरा पडलेला दिसेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रदूषण. आज दिल्लीच्या बरोबर आपण व्हायला लागलोय, म्हणजे आपण धोकादायक श्वास घेतोय. हे महत्त्वाचे मुद्दे आपल्या का चर्चेमध्ये येत नाहीत? आमचं एक म्हणणं आहे काँग्रेस पार्टीचं आणि मुंबई काँग्रेस म्हणून आणि मुंबईकरांचा आवाज म्हणून या ठिकाणी आम्ही साधतोय, ह्या विवादांना बंद करा आणि आता कुठेतरी मुंबईच्या प्रश्नावरती आपण चर्चा करू. हेच मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला सामोरं आता जाणार आहात का? नाही, आम्ही हेच मुद्दे घेतलेले आहेत. तुम्ही जर माझ्या प्रेस कॉन्फरन्स मागील काळापासून बघितला असाल तर मी रोज प्रत्येक हप्त्याला एक कॉन्फरन्स घेते की महायुती मस्त, मुंबईकर मात्र त्रस्त. या माध्यमातून मी सातत्याने त्यांच्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी करते, कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये 4 वर्ष कारभार म्हणजे बिलकुल जो आहे तो प्रशासनाच्या हातात आहे आणि त्यांचेच मुख्यमंत्री आहेत महायुतीचे, आणि त्यांच्या माध्यमातून जो महाभ्रष्ट कारभार झालेला आहे त्याचे प्रत्येक पुराव्यासकट आम्ही जे आहे ते प्रत्येक हप्त्यामध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, तो मुंबईकरांचा पैसा आहे, तो कुठल्या पार्टीचा पैसा नाही आहे, नाही कोणाच्या घरामधून आलेला पैसा आहे, तो प्रत्येक व्यक्तीने मुंबईकराच्या कष्टातून घामातून आलेला पैसा आहे. तो तुम्ही पार्टी फंड म्हणून देताय आणि पार्टीमध्ये लोकांना घेताय. मी तुम्हाला असे असंख्य पुरावे देईन ज्याच्यामध्ये पार्टीमध्ये कार्यकर्ता घेतला दुसऱ्या पक्षामधला आणि त्याला मग 5 कोटी दिले, 4 कोटी रुपये दिले. हा तुमचा फंड नाही आहे, हा मुंबईकरांचा फंड आहे. जिथं आवश्यकता आहे तिथं दिला गेला पाहिजे, जिथे गटर आहे, जिथे टॉयलेट आहे, जिथे पाण्याच्या लाईनी पाहिजे तिथं दिला गेला पाहिजे. पण तुम्ही त्या व्यक्तींना घेऊन त्या ठिकाणी काम झालं की नाही? 4 वर्षापासून मी सांगते की मुंबई महानगरपालिकेने या कामाच्याबद्दल जे मोठ्या मोठ्या टेंडर झालेले आहेत किंवा जे पैसे दिले आहेत याची श्वेतपत्रिका काढावी. एका ठिकाणी देशाचे पंतप्रधान म्हणतात ना खाऊंगा ना खाणे दूंगा, एका ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री सांगतात पारदर्शक कारभाराच्या बाबतीमध्ये आणि स्वच्छतेच्या कारभाराबाबतीत मी सातत्याने पुरस्कारताय मी मागते. कारण आज मुंबईची जी अवस्था झाली, आज मुंबईचे खूप मोठे प्रश्न आहेत ज्याच्यावरती आम्ही सातत्याने आवाज उचलत आहोत. कारण पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी सुद्धा जर तुमच्यामध्ये भ्रष्टाचार होत असेल आणि काही टिपिकल लोकांना, काही स्पेसिफिक लोकांना तुम्ही जर हे कॉन्ट्रॅक्ट देत असाल तर हे चुकीचं आहे आणि ते पुराव्यासकट आम्ही सिद्ध केलं आहे. वर्षाताई, एक असं असतं की निवडणुकीला जेव्हा कोणीही सामोरं जातं तेव्हा विनेबिलिटी जशी आपण उमेदवाराची बघतो तसं मुद्द्यांचं सुद्धा बघितल्या जातं आणि कुठंतरी मुंबईचा मतदार हा भावनिक आहे
अशी एक इमेज क्रिएट झालेली आहे. आज आपण जे मुद्दे म्हणतात ते कितीही खरे असले, अगदी म्हणजे आपण ट्रॅफिकपासून जे बोललात, कचऱ्याचं व्यवस्थापनाबद्दल आपण जे बोललात, ते सगळं जरी खरं असलं तरी ह्या मुद्द्यांवर आज मुंबईत निवडणूक व्हावी असा मतदार तयार आहे का? नाही, बिलकुल मला मान्य आहे की मुंबईकर हे भावनिक आहेत. मुंबईकर, आम्ही तर नेहमी म्हणतो की मुंबईचे जे स्पिरिट आहे, स्पेसिफिकली स्पिरिट शब्द वापरला जातो, हे देशभरामध्ये जर बघितलं तर मुंबईचं स्पिरिट हे खूप वेगळं स्पिरिट आहे. मुंबईकर भावनिक तर आहेतच, पण मुंबईकर एकमेकाशी काय म्हणतात, प्रेमाचं एक घट्ट नातं म्हणून पण आहे की जेव्हा संकट येतं तेव्हा मुंबईकर हे सगळं जात धर्म प्रांत धर्म सगळं भाषा विसरून एकत्र येतात. म्हणजे आपण करोनाच्या संकटच्या बाबतीमध्ये बोलू शकेन. ज्यावेळी मुंबईमध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाला त्यावेळी मुंबईकरांच्या मदतीसाठी रस्त्यामध्ये होते, कारण त्यातरी मी जमिनीवर होते, मला माहिती आहे किती मुंबईकर त्या ठिकाणी मदत करत होते. प्रश्न असा आहे की तुम्ही जे म्हणताय की भावनिक आहेत, पण त्रास तर मुंबईकरांना आहे. सुविधा तर मुंबईकरांना मिळायला पाहिजे. हजारो करोडची मुंबई महानगरपालिका, कोणी सत्तेवर नसताना, मुंबईकरचे म्हणजे नगरसेवक सत्तेवर नसताना तुम्ही ठेवी तोडल्या. तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या बजेटपेक्षा जास्त त्या ठिकाणी टेंडर दिले. जे मुंबईकरांना तुम्हाला उत्तर तर द्यावं लागेल ना. तुम्हाला उत्तर द्यायचं नाही म्हणून तुम्ही काहीतरी वेगळ्या गोष्टीची चर्चा करताय. मुंबईकर भावनिक आहेत, पण मुंबईकर हे पण विचार करतात ना की माझा मुलगा उद्या प्रायव्हेट शाळेमध्ये कसं जाणार, जर मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या शाळा प्रायव्हेट व्यक्तीला द्यायला लागलेल्या आहेत. म्हणजे खर्च मुंबई महानगरपालिकेने 100 कोटीचा करायचा, शाळेची इमारत बांधायची आणि ती इमारत एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीला द्यायची. मुंबई महानगरपालिकेच्या मोक्याच्या जागा काही प्रायव्हेट लोकांना द्यायच्या. मुंबईकर त्याच्या बाबतीत सुद्धा भावनिक असेल. हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये कूपर असेल किंवा आता आपल्याला माहिती आहे शताब्दी असेल किंवा आता 7 हिल असेल, ही हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेच्या फंडातून बांधायची आणि एवढा हजारो करोड किंवा शेकडो करोड त्यासाठी खर्च करायचे आणि मग ते कोणाला द्यायचे, प्रायव्हेट व्यक्तीला द्यायचे. आज मला सांगा, मुंबईमधलं एकाही जे आपलं BMCचं हॉस्पिटल आहे मुंबई महानगरपालिकेचं, फोन लावा, ICU मिळतो का? आज तुम्ही मला सांगा, मुंबई महानगरपालिकेच्या किती हॉस्पिटलमध्ये लोकांना औषधं मिळतात, किती हॉस्पिटलचे MRI CT स्कॅन चालू आहेत. मी किती हॉस्पिटलला व्हिजिट मारले मला माहिती आहे. एका बेडवरती जे आहेत ना 2-2 महिला झोपतात. पॅसेजमध्ये तुम्ही लोकांना झोपवता, त्यांचं तुम्ही व्यवस्थापन करत नाही. मुंबईकर त्याच्या बाबतीत सुद्धा भावनिक आहे, कारण शेवटी सुविधा देणं, बिलकुल मी मान्य करते की इलेक्शन हे भावनावर असतं, पण इलेक्शन हे मुद्द्यावर पण असलं पाहिजे. दुर्दैवाने हल्ली काय झालेलं आहे, आमची तर हीच इच्छा आहे की खऱ्या मुद्द्यांवर निवडणूक लढली जावी, हे सातत्यानं आम्ही सांगत असतो. एक अजून आपण जे बघतो आहोत, म्हणजे ह्या ज्या सगळ्या चर्चा, वाटाघाटी, निवडणुकीची जुळवाजुळव जी होते, त्यामध्ये काही काळापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा सुद्धा उद्धव ठाकरेंबरोबर जायला इच्छुक होता. पण कुठेतरी जी वागणूक तुम्हाला मिळाली तीच त्यांना मिळाली का हे सांगता येत नाही. पण आज मात्र असं बोलण्यात आलंय की जर सन्मानजनक जागा त्यांनाही मुंबईत मिळाल्या नाही तर ते काँग्रेसबरोबर जातील. त्यामुळे काँग्रेस हा त्यांचा सेकंड चॉईस आहे असं दिसतंय. मग तरीही आपण ओपन आहात का त्यांच्याबरोबर जायला? असं आहे की समविचारी पक्ष म्हणून सर्वप्रथम आम्ही जर कोणाला भेटायला गेलो तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना भेटायला गेलो. यासाठी भेटायला गेलो की आमची सातत्याने जी आहे ती आघाडी राहिलेली आहे. जसं भाजप आणि शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये होती, आज भले ते लोक एकमेकाला बोलतात, पण एक महापौर उपमहापौर, तसंच आमची सत्ता खूप कार्यकाळामध्ये समान बरोबर राहिलेली आहे. आमचं असं म्हणणं होतं की समविचारी पक्षांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आघाडी केली पाहिजे. आता शेवटी राष्ट्रवादी हा स्वतंत्र पक्ष आहे. मी सातत्याने सांगते की मी शिवसेनेबद्दल यासाठी बोलत नाही की त्यांची मी प्रवक्ता नाही किंवा राष्ट्रवादीची सुद्धा मी प्रवक्ता नाही. मी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून बोलते आणि माझ्या असं वाटतं की राष्ट्रवादी पक्षाने कोणाबरोबर जायचा हा शेवटी त्यांचा स्वतंत्र निर्णय आहे. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्याच्याशी पण चर्चा केली. आम्ही त्यांना जाऊन भेटलो. त्याच्यानंतर संसदेमध्ये माझं आदरणीय सुप्रियाताईंशी सुद्धा त्या संदर्भामध्ये बोलणं झालं. नंतर मग काल त्यांची मंडळी आम्हाला भेटायला आली. आमची सुद्धा एक कमिटी बनलेली आहे ज्याच्यामध्ये अमीन पटेल साहेब, मधू चव्हाण साहेब आणि आमचे सचिन सावंत आहेत. मी त्यांना काल सांगितलं की तुम्ही आमच्या कमिटीबरोबर बसा, जर आमच्या सीटामध्ये तुमचं होत असू शकेल तर आम्हाला काही त्यामध्ये हरकत नाही आहे. त्याप्रमाणे आमची वंचितशी सुद्धा चर्चा चालू आहे. त्यांच्याशी सुद्धा आमचं रोजचं ऑफर आहे तुमची शरदचंद्र पवार पक्षाला? ऑफर असं आहे की शेवटी ऑफर असं आहे की आमचे आणि त्यांचे समविचारी पक्ष असल्यामुळे खूप वर्षापासूनची आघाडी, त्यांचे जवळपास सगळे कार्यकर्ते आमच्या सुद्धा ओळखीचे आहेत. पण चर्चामधून काय निष्पन्न होऊ शकतं त्याच्यामध्ये आम्ही चर्चामध्ये बोलणार, कारण शेवटी जर आमचे सिटिंग नगरसेवक 50-50 साठी तयार आहे का काँग्रेस?
नाही 50-50 कधी राष्ट्रवादीने मागितलीच नाही आहे. राष्ट्रवादीने त्यांची संख्या जी आहे त्यांची लिमिटेड संख्या आहे. काल ते माझ्याशी येऊन भेटून गेले आणि त्यांनी मला सांगितलं, मला आजसुद्धा तुमच्या पॉडकास्टच्या आधी प्राकिताईचा फोन आला होता, आम्ही घेतला नाही, पण मी त्यांना सांगितलं की आमचे सचिन सावंत तुमच्याशी बोलतील. शेवटी असं आहे की सत्तामध्ये एकत्र येऊ का न येऊ ही वेगळी गोष्ट आहे, पण प्रत्येक पक्षाला सन्मान तरी दिला गेला पाहिजे, प्रत्येक पक्षाशी चर्चा तरी केली पाहिजे. शेवटी राजकारणामध्ये मला सगळ्यात असं वाटतं की प्रत्येकाला जो असतो तो सन्मानाची खूप आवश्यकता आहे. मग राजकारण कशाला, सर्वसामान्य जीवनात पण एका सर्वसामान्य व्यक्तीला पण असं वाटतं की आम्हाला सन्मान, त्यामुळे आपण येऊन बोलू शकतो, चर्चा करू शकतो, एवढा तरी प्लॅटफॉर्म राजकारणामध्ये मोठं ठेवला पाहिजे. आणि त्याप्रमाणे ते आमच्याशी आले, त्यांच्याशी आम्ही बोललो, आज उद्या मग त्यांच्याशी चर्चा होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मग तुमच्याशी आम्ही सांगू त्यांना किती तुम्ही सीटा डेडलाईन काहीतरी ठेवली असेल, कारण तुम्ही बऱ्याच लोकांशी बोलताय, काहीतरी डेडलाईन असेल, कारण इथं फॉर्म भरणं सुरू झालं आणि अजून काँग्रेस पक्षाच्या चर्चा सुरू आहे आणि कोणाबरोबर जायचं हे नक्की नाही आहे. म्हणजे ते नक्की झाल्यावरच्या चर्चा तुमच्या नाही आहे, तर जाण्याच्याच चर्चा सुरू आहे. तर यामध्ये कुठेतरी तुम्ही निवडणुकीत मागे पडाल असा तुम्हाला नाही असं वाटत नाही आहे. का? आता जानकर साहेबांशी आमची चर्चा पूर्ण झालेली आहे, गवई साहेबांशी आमची चर्चा पूर्ण झालेली आहे, वंचितशी आमची मला वाटतं आज किंवा उद्यामध्ये चर्चा फायनल होऊन जाईल, काही असेल ते. 27 ही आमची डेडलाईन आहे, कारण शेवटी 28ला संडे आणि 29 आणि 30ला फॉर्म भरण्याची तारीख आहे. त्यामुळे आमचं पूर्णपणे चर्चा काही लोकांशी सुरू आहेत आणि सातत्याने आमची लोक त्यांच्याशी बोलतात. म्हणजे तुमचा फायनल निर्णय हा 27च्या आत घ्यायचा त्याच्या आधीच होणार आमचा. अच्छा. हो, कारण शेवटी आता 28ला संडे आहेत, एक दिवस आम्हाला हे आहे, 29-30 हे 2 शेवटचे दिवस आहे ज्या वेळेला फॉर्म भरावे लागते. त्यामुळे आम्ही असं आहे की शेवटी असं कोणी म्हणू नये की आम्ही भेटायला आलो आणि आमच्याशी चर्चासुद्धा करायला तयार नाही. शेवटी एक जसं मी तुम्हाला म्हटलं की राजकारणामध्ये थोडं किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये थोडंसं मोठं राहावं लागतं, चर्चा करावी लागते. आपल्याला पसंत पडेल तर हा म्हणून, नाही पसंत पडलं तर नाही म्हणू, पण सन्मान तर दिला पाहिजे, चर्चा तर केली पाहिजे. आजच सकाळी ABP माझ्याशी प्रकाश आंबेडकर बोलले आणि त्यामध्ये बोलताना त्यांनी सांगितलं, त्यात तेही बऱ्याच पक्षांशी बोलतात, ते त्यात काँग्रेसही एक आहे, वेगवेगळ्या शहरात ते वेगवेगळ्या पक्षांशी बोलत आहेत. आता त्यातला महत्त्वाचा भाग हा आहे की प्रकाश आंबेडकरांबरोबर काँग्रेसचा एक इतिहास राहिला आहे आणि तो इतिहास फारसा सकारात्मक आहे चर्चांचा असं वाटत नाही, कारण ती चर्चा बरीच होते, पण शेवटच्या क्षणी ती कधीही त्याचं रूपांतर युती किंवा आघाडीत होत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा कुठेतरी त्याच ट्रॅकमध्ये पडलाय असं होतंय का? नाही, मला असं वाटतं प्रयत्न करत राहिले पाहिजे. कधीतरी व्यक्तीमध्ये बदलाव होतात. एकदम मी आशावादी माणूस आहे, निराशावादी कशाला राहायचं. त्यामुळे आशावादी असल्यामुळे मला असं वाटतं की आमची चर्चा चालू आहे. जवळपास मी तुम्हाला सांगते, आतापर्यंत जी चर्चा झाली ती खूप सकारात्मक झालेली आहे आणि रोज आमची म्हणजे मला वाटतं सकाळ संध्याकाळ कंटिन्यूस चर्चा चालू आहे. त्यामुळे मी अपेक्षा करते की जसं मी सांगितलं की मी आशावादी आहे. शेवटी मी सुद्धा भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, ते सुद्धा बाबासाहेबांचे जे आहे ते म्हणतो आणि सातत्याने आम्ही बघितलं असेल की त्यांचं आणि आमची विचारधारा एक आहे. माझी अपेक्षा ही काय की ह्यावेळेला संविधान मांडणाऱ्या व्यक्तींनी सर्वांनी एकत्र यावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आमची आघाडीच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळेल आणि एकत्र मतदान झालं त्याचा फायदा नक्कीच दोन्ही पक्षाला होईल असं मला वाटतं. त्यामुळे मी त्यांना स्वतःहून विनंती केलेली आहे की बाबा आपण एकत्र आलं पाहिजे आणि शेवटी आम्ही संविधान घेऊन चालतो, आम्ही संविधानाची भाषा करतो, आम्ही मुंबईकरांची आवाज बनण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही मुंबईकरांच्या मुद्द्यावर लढतो. आम्ही विवाद करण्यासाठी नाही आहोत, आम्ही विकास किंवा मुंबईकला कसं पुढं घ्यायचं याचे चित्र घेऊन चालतो. आम्ही फक्त प्रदूषणाबद्दल आवाज नाही केला, आम्ही त्याच्यावरती काय सोल्युशन दिलं गेलं पाहिजे, त्याच्या काय उपाय केले पाहिजे त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही एक पत्रिका जाहीर जे आहे ती नामा त्या ठिकाणी दिला. आम्ही खूप लोकांना भेटलो ज्यांच्याशी आम्ही त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मी हॉस्पिटलमध्ये स्वतः गेले, मी तुम्हाला सांगितलं मी खूप हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेचे फिरलेले, सगळ्या समस्या जाणून घेतल्या. मग आमच्याकडे उपाय काय असणार आहे हे आम्ही त्यांना जाऊन सांगणार आहोत. म्हणजे आम्ही फक्त समस्या नाही, उपायावर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये बोलणार आहोत. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की मुंबईकरांचा आवाज ऐकून ते सहमत होतील आणि मी आशावादी आहे की ते येतील. खरं तर आम्ही आज पाहिलं की तुमच्याकडे लोकांची अशी लाईन आहे, तुम्ही सकाळपासून बिझी आहात, लोकांना काँग्रेसचं तिकीट हवं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला एक काहीतरी डोक्यात फॉर्म्युला ठरला असेल की जुने नगरसेवक किती, नवीन किती लोकांना जागा द्यायची, तर काय आहे हा फॉर्म्युला? नाही, बिलकुल सध्या तर आमचं डिस्कशन चालू आहे जसं मी तुम्हाला सांगितलं काही पक्षांशी, पण आमची काँग्रेसची स्ट्रॅटजी जी आहे, जसं तुम्ही म्हणाला की जुने जसं नवीन चेहरे सगळ्यांना कशी संधी देता येईल याबद्दल आमची सध्या सातत्याने चाचपणी चालू आहे, चर्चा सुरू आहे. मला सांगायला पाहिजे, मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की ज्या वेळेला कार्यकर्त्यांनी त्या मिटिंगमध्ये सांगितलं की आम्ही स्वबळावर लढणार, त्याच्यानंतर ज्यावेळी फॉर्म डिस्ट्रीब्युशन केलं जवळपास 1400 लोक फॉर्म घेऊन गेले आणि त्याच्यामध्ये 900पेक्षा जास्त लोकांनी फॉर्म भरले. तुम्ही विश्वास नाही
नाही ठेवणार. आम्ही 2 दिवस पूर्ण आमचं शिष्टमंडळ जवळपास 25 लोकांचं शिष्टमंडळ होतं, ज्याच्यामध्ये आम्ही बसलो होतो. तर तुम्हाला सांगते मी सकाळी 11 वाजूपासून 10:30 रात्री पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी पण करेक्ट 11 वाजता आमची मिटिंग सुरू झाली, ती संध्याकाळी 9:30-10पर्यंत होती. म्हणजे इतका वेळ एकही मिनिटाचा ब्रेक न करता आम्ही कंटिन्यू, फक्त 10-5 मिनिटाचा जेवणाचा ब्रेक, एवढ्या मिटिंग घेतल्या, प्रत्येक व्यक्तीला भेटलो. आणि कार्यकर्त्यामध्ये जे वातावरण होतं ते खूप उत्साहदायक वातावरण होतं. आणि कार्यकर्त्यांना एका गोष्टीचं समाधान होतं की कार्यकर्त्यांसाठी पक्ष भांडतोय, कार्यकर्त्यांच्या मागे पक्ष पाठबळीने उभा आहे. आणि मला एक गोष्ट या माध्यमातून सांगायची, आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून, आम्ही बिलकुल जिंकणार, आम्ही लढणार. हा कार्यकर्त्यामध्ये जो विश्वास आहे तो मला पण स्वतःला कुठेतरी सुखावून देणार आहे. आणि आत्मविश्वास माझासुद्धा त्या ठिकाणी जो आहे तो वाढलेला आहे. आम्ही आमच्या प्रयत्न पूर्णपणे करत आहोत. सातत्याने मला सांगायला पाहिजे की आंदोलनं असतील, मग ते कॉर्पोरेटच्या नावाबद्दलचं असेल, की ज्या तऱ्हेने सिद्धिविनायक मंदिर असेल, किंवा आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी असेल, ते हे सगळ्या नावांच्या पुढे जे कॉर्पोरेट नाव चाललेलं आहे त्याला आम्ही मोठ्या प्रमाणात विरोध केला. संसदेमध्ये आम्ही आवाज उचलला. ज्या वेळेला इंडिगोचं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्रास होता त्यावेळेला आम्ही जमिनीवर उतरून लोकांना सहकार्य करण्याची भूमिका करत होतो. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा लोकांचा आवाज म्हणून यावा ही माझी मनापासून इच्छा आहे. आपण आत्ताच म्हटलं की आपण जिंकणार. जर सत्तेत आपल्याला सहभागी होता आलं मुंबई महानगरपालिकेची, तर अशी कुठली 5 प्रायोरिटीची कामं आपण सांगाल जी मुंबईकर तुमच्याकडनं अपेक्षा करू शकतात, की ती होतीलच? मला जी स्वतःला सगळ्यात जास्त म्हणाल तर पहिलं तर आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं प्रदूषणावरती जे आहे, मुंबईमध्ये आता वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे, ज्याचा EQ मी तुम्हाला सांगितला काही ठिकाणी 400च्या वर चाललेलं आहे आणि काही ठिकाणी 150-200च्या मध्ये. म्हणजे मुंबई जवळपास आता आपण खूप डेंजर झोनमध्ये किंवा अनहेल्दी झोनमध्ये आहोत. सगळ्यात पहिलं आमचं राहील की वायू प्रदूषणाबद्दल, ज्याच्याबद्दल आम्ही त्या ठिकाणी अभ्यास करून केलेला आहे. माझा सगळ्यात दुसरा प्रायोरिटी जी राहील ती माझी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घनकचऱ्याचं व्यवस्थापन याच्यावरती राहील. BST खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आता लॉसमध्ये. आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्टबद्दल आपण जे आहे ते त्या ठिकाणी बोलतच नाही आहोत. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून खरं तर BST इलेक्ट्रिसिटी प्रॉफिटमध्ये होते. आपण BSTच्या बसेस ज्या होत्या त्या संख्येमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे. BSTची जी आहे ते पूर्ण यंत्रणा डोबवण्याचं काम केलं. आज BSTची इलेक्ट्रिसिटी प्रायव्हेट माणसाला चाललेली आहे. स्मार्ट मीटरच्या नावाखाली ती अदानीला देण्याचा पूर्ण षडयंत्र चाललेलं आहे. BSTच्या बसेस बंद केल्या गेल्या आणि प्रायव्हेट व्हेकलला कशा प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये जे ते मदत करण्यात येईल याच्या संदर्भामध्ये. सगळ्यात महत्त्वाचा अजून चौथा जो प्रश्न आहे जो मला सातत्याने भेडसावतो तो म्हणजे ट्रॅफिकचा आहे. मुंबईच्या रस्त्याला सांगितलं होतं की बाबा काय सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करणार, एका अभिनेत्रीचं नाव घेतलं होतं, तिच्या गालासारखे ते रस्ते होतील असं आश्वासन त्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिलं होतं. माझा प्रश्न आहे याच्यावरती आम्ही येणाऱ्या काळामध्ये आणणार आहोत मोठी एकदा काय म्हणतात पूर्ण इतिहास भूगोल नागरिकशास्त्र त्यांचा, की बाबा तुम्ही एवढं सांगितलं होतं किती ठिकाणी रस्ते सुरू झालेले आहेत. त्यामुळे मुंबईचा ट्रॅफिक हा माझा सगळ्यात चौथा मोठा विषय, कारण रस्ते आणि ट्रॅफिक हा खूप महत्त्वाचा माझा चौथा, म्हणजे खरं तर माझा हा पहिला पण विषय मी करू शकते, कारण मला हा विषयावरती खूप मला माहिती आहे संध्याकाळच्या वेळेला 3-3 तास जातात ताई, तुम्ही विचार नाही करू शकत. मुंबई सारख्या शहरामध्ये नियोजन नाही आहे ट्रॅफिकचं. त्याच्या व्यतिरिक्त शाळा आणि माझे हॉस्पिटल्स, कारण मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये किंवा शाळांमध्ये कोण जातं? गरीब कुटुंबातले मुलं जातात. त्या मुलांना शिकण्याचा आणि चांगल्या आरोग्याचा पूर्ण लोकांना अधिकार आहे. दुर्दैवाने तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जा तर तुम्हाला तिथली परिस्थिती कळेल. लोकांना औषध मिळत नाही. 6-6 महिने MIRसाठी सिटी स्कॅनसाठी थांबावं लागतं. लोकांना त्या ठिकाणी बेड नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ते 4-4, 5-5 दिवस आज ऑपरेशन होणार, उद्या ऑपरेशन होणार, हे व्यवस्थापन बरोबर नाही आहे. आणि हे सगळे हॉस्पिटल जे मुंबई महानगरपालिकेने इतक्या प्राईम स्पॉटला बनवलेले आहेत याला विस्तारित करण्याचं सोडून हे प्रायव्हेट लोकांना देण्याचं जे षडयंत्र चाललेलं आहे ना हे बरोबर नाही. खरं तर आपण लोकांकडून टॅक्स घेतो. तुम्ही कुठल्याही जगाच्या कुठल्याही पातळीवर जर गेला तर तुम्हाला असं दिसेल की आरोग्य व्यवस्थापन, शिक्षण हे जे मूलभूत अधिकार आहेत लोकांचे ह्याला सगळ्यांनी प्रायोरिटी दिलेले आहेत. दुर्दैवाने आपल्याकडे ह्याची चर्चाच होत नाही. मला सांगा किती वेळा आरोग्याबद्दल मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलबद्दल चर्चा होते? काही चर्चा होत नाही. पण तुम्हाला मी सांगते जेव्हा तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जाता तेव्हा तुम्हाला दिसेल की तिथली काय भयावह परिस्थिती आहे. म्हणजे आपण लोकांना तिथे लोकांच्या जीवनाची किंमत असली पाहिजे. लोकांपेक्षा काही महत्त्वाचं नाही आहे, पण आपल्याला जास्त प्रायोरिटी बाकीच्या गोष्टींवर द्यावीशी वाटते. त्यामुळे मला हे कॉन्ट्रॅक्ट मोठे मोठे देतात. तुम्हाला पण माहिती आहे म्हणजे PAPच्या नावाखाली मी मोठा भ्रष्टाचार. त्यामुळे माझ्या प्रायोरिटी सगळ्यात ज्या राहतील याच्यामध्ये ट्रॅफिक आहे, याच्यामध्ये वायू प्रदूषण आहे, याच्यामध्ये मी सांगितलं की हेल्थ आणि एज्युकेशन आहे, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की घनकचरा आणि पाणी व्यवस्थापन ह्या माझ्या
मेन प्रायोरिटी राहते. मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. तो हा आहे की आता तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार. एक स्पष्ट झालंय की तुम्ही ठाकरेंबरोबर नाही आणि तुम्ही भाजप बरोबरही नाही. या दोघांमध्ये तुमचा जास्त मोठा शत्रू कोण आहे? आता हे विचारण्याचं कारणही मी सांगते. कारण कधी कधी आपण बघतो की निवडणुकीच्या निकालानंतर नंतरच्या जी आघाडी होत असते सत्तेत येण्यासाठी, तशी जर वेळ आली तर तुम्ही या दोघांपैकी कोणाच्या पाठीशी उभं राहणार की उभंच राहणार नाही? त्यावेळी मी सरिताताईंशी पहिल्यांदा बोलून की मी कोणाच्या मागे उभे राहीन. सध्या आता प्रत्येक ज्यावेळी आपण मैदानात उतरतो त्यावेळी आपण असाच विचार करतो की आपण सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकू. मग तुम्ही त्यांना प्रश्न असा विचारा की काँग्रेस म्हणजे तुम्ही येऊ शकता हे विचार करूनच मी तुम्हाला म्हणते की अशी जर आम्ही एखादी आपल्या आघाडी करू- स्वबळावरतीच करू ना, असं काय. आणि ज्यावेळी करू कोणाशी तेव्हा तुमच्याशी पहिली चर्चा करू. आता नुकत्याच राज्यामध्ये आपण बघितलं की पंचायत आणि पालिका निवडणुका होऊन गेल्या, नगरपालिका, त्याचा निकाल आपण बघितला तर भाजप हा मोठ्या प्रमाणात जिंकलेला आहे. या निवडणुकीचा निकाल आणि येणाऱ्या महापालिकांचा निकाल काय परिणाम होईल? खरं सांगायचं तर मुंबई महानगरपालिकेचा रिझल्ट हा तुम्ही जर मागील काळामध्ये बघाल, म्हणजे मी लोकसभामध्ये पण तुम्हाला सांगते आणि विधानसभेचा मी बघाल, एकंदरीत राज्याचंच नाही, विचारते मी आपल्याला. राज्याचंच तुम्हाला सांगते, मी राज्याशी कम्पेअर करून तुम्हाला मुंबईचं सांगते. तुम्ही जर राज्यामध्ये बघाल तर त्यांची किती संख्या आली आणि मुंबईमध्ये किती संख्या आली. म्हणजे आता तुम्ही राज्यामध्ये जर बघाल तर आमचे आमदारांच्या बाबतीत बोलते, आमचे 45 आमदार आले, त्याच्यामध्ये जवळपास 14 आमदार आमचे मुंबईमधले आले. आणि आमचे किती सारे आमदार असे आहेत जे 2 ते 5 हजारमध्ये हरले. मुंबईने लोकसभेमध्ये पण तुम्ही बघितलं असेल 6 पैकी जवळपास 5 आमचे खासदार निवडून आले होते जेव्हा महाविकास आघाडी. मी जनरली तुम्हाला सांगते, एक जे पडले नंतर ते 47 मतांनी पडले आणि रवींद्र वायकर त्या ठिकाणी खासदार झाले, बरोबर आहे. आमदारांमध्ये 36 पैकी आमच्या जवळपास 14 ते 15 सीटामध्ये आम्ही कॉम्पिटिशनमध्ये त्यांच्या आहोत, महाविकास आघाडी म्हणून मी बोलते. आता हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल की मुंबईमधल्या जनतेने नेहमीच जे आहे ते भाजपाच्या विरोधामध्ये पण मतदान खूप वेळा केलेलं आहे. इतर जागेमध्ये आणि मुंबईमध्ये हा फरक आहे, कारण मुंबईकरांना रोज त्रास सहन करावा लागतोय. आज सकाळी माणूस निघाला की त्याला किती त्रास आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, त्याला माहिती आहे. ग्रामीण भागातलं राजकारण वेगळं आहे आणि मुंबईचं राजकारण हे टोटली वेगळं आहे. मुंबईमधले लोक हे निर्णय घेत असताना मला असं वाटतं की ते विचार करून वेगळा निर्णय घेतील की तो निर्णयाचा इथे किती इम्पॅक्ट होईल, ह्याचं जे आहे तुम्ही म्हणताय ना की त्याचा इम्पॅक्ट होईल का, मला वाटत नाही त्याचा एवढा इम्पॅक्ट होईल. मुंबईचे प्रश्न वेगळे आहेत, ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आहेत. ग्रामीण भागाचं राजकारण वेगळं आहे, मुंबईचं राजकारण वेगळं आहे. ग्रामीण भागाचं राजकारण थोडं जातीय त्या ठिकाणच्या वातावरणावर असतं. मुंबईचं राजकारण हे थोडं कॉस्मोपॉलिटन मुंबई आहे आणि त्यामुळे मुंबईचं राजकारण थोडं वेगळं आहे. मुंबईमध्ये जो काम करतो तो निवडून येणार आहे, ही परिस्थिती मुंबईची आहे. आता मला ज्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की मी संसदेमध्ये सुद्धा हा मुद्दा मांडला की ज्या तऱ्हेने राज्य निवडणूक आयोगाची भूमिका ह्या पूर्ण ग्रामीण भागाच्या इलेक्शनमध्ये राहिली ती खूप म्हणजे आश्चर्यकारक भूमिका आहे. की सकाळी महाराष्ट्र म्हणजे आम्ही तर नेहमी म्हणायचो आता उत्तर प्रदेश बिहारच्या विरोधात आम्ही बिलकुल नाही, चांगली गोष्ट आहे, त्यांचं सरकार जाय चालले ते चालले. पण माझा एक प्रश्न आहे की आम्हाला महाराष्ट्र तसा वेगळा होता, पुरोगामी प्रगत महाराष्ट्र होता. पण आज सकाळी 5 वाजता जर फॉर्म भरायला जायचं असेल किंवा महिलांना घेऊन जात असेल कोणी फॉर्म भरायला, कोणाला समोर आरोच्या समोर बसून जर कोणी सांगत असेल की फॉर्म मागे घ्या आणि घाबरून लोकांकडून फॉर्म मागे घेत असेल आणि त्याच्यावर जर निवडणूक आयोग काही कारवाई करत नसेल, आज निवडणूक आयोग कशाची भूमिका, धृतराष्ट्रासारखी भूमिका घेऊन बसल्या. म्हणजे सगळं समोर दिसून, म्हणजे मतदार केंद्रामध्ये जाऊन मोबाईल वापरणं. म्हणजे आता बिहारमध्ये आम्ही वोट चोरीची एवढी मोठी रॅली केली, पुरावे सादर केले. आता काय सादर करायचं आहे? मुंबईच्या बाबतीत 11,01,505 जे आहे ते दुबार नावं मुंबई यादीमध्ये. मुंबई यादीच्या एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये 5 ते 7 हजार मतं जे आहेत ते त्या ठिकाणी शिफ्ट करण्याचं काम झालं. म्हणजे मला प्रश्न असा आहे की तुम्ही किती करणार, म्हणजे काय चाललंय मुंबईमध्ये. आणि आजसुद्धा तुम्ही जर बघाल तर परवाच आमच्या शीतल म्हात्रेंनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली, एक बिल्डिंग दिली आहे पूर्ण जी तिथे आहेच नाही, अदृश्य बिल्डिंग, तुम्ही त्याची मदत तिथे टाकलीत. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये मी व्हिडिओ बघितले, त्या व्हिडिओवरती ॲक्शन काय झाली. म्हणजे नितेश राणेंनी एक गोष्ट बोलली, निलेश राणेंनी एक व्हिडिओ टाकला, त्याच्यावरती ॲक्शन काय झाली. बांगरांवरती ॲक्शन काय झाली. पैसे वाटल्याचे आरोप झाले, 25-25 हजार रुपये पर मताला. म्हणजे आता महाराष्ट्र कुठे घेऊन चालू आहे आपण. तुमचा अविश्वास हा पूर्ण आहे नाही, निवडणूक आयोगावर. मला अपेक्षा होती की महाराष्ट्र हा राजकीय दृष्ट्या जो, मी महाराष्ट्र बघून राजकारणात आले, मी आता थोडं माझा वैयक्तिक विचार सांगते यावेळेला
मी राजकारणात जे आले ना महाराष्ट्राच्या, याचं कारण होतं मला माहिती विचारधारा होती, पक्षाची एकनिष्ठता, ते जे माझ्या वडिलांकडून मी शिकले की पक्षाची एकनिष्ठता, विचारधारा, कार्यकर्त्यांच्या बरोबर राहणं आणि जनतेचं काम करणं. तुम्ही जनतेचे सेवक आहात, ही भूमिका घेऊन मी राजकारणात आले. दुर्दैवाने आता काय बघते मी राजकारण महाराष्ट्राचं, म्हणून मी मगाशी बोलले की उत्तर प्रदेशच्या राजकारण आणि बिहारच्या राजकारणाबद्दल मी बोलणार नाही, पण महाराष्ट्राचं राजकारण मला माहिती आहे. आमच्याकडे सुसंस्कृत राजकारण होतं. आमच्याकडे असं बूथ कॅप्चरिंग किंवा बूथमध्ये घुसून व्हिडिओ बनवणं, कोणाला सांगणं तुम्ही मतदान करा. मी सुद्धा लाईनमध्ये उभी राहते मतदान करायला, पण मग माझ्या पुढच्या माणसाला सांगत नाही की तू इथे मतदान करा. आणि मी बघते आणि मी राजकीय नारे नाही घेत मतदार पण केंद्रामध्ये. हळूहळू महाराष्ट्राचं असं होतंय असं आपल्याला वाटतं. महाराष्ट्राची परिस्थिती बदलायला लागली आहे. महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता तुम्ही सांगा की कोणाची आई उभी आहे किंवा कोणाची पत्नी उभी आहे म्हणून त्या ठिकाणी दबावाचं राजकारण नगराध्यक्षासाठी तयार करणं कितपत योग्य आहे? तुम्ही मंत्री आहात, मंत्री तर आम्ही पण राहिलेलो होतो. आम्ही किती लोकांचे व्हिडिओ दाखवावे आमचे की आम्ही किती लोकांना दबाव केला, पत्र म्हणजे मागे घ्या तुम्ही फॉर्म. सकाळी 5 वाजता आमच्या विरोधकाला फॉर्म भरायला लावला पोलीस स्टेशनला, पोलिसांना बरोबर घेऊन, सिक्युरिटी घेऊन. हा महाराष्ट्र कधीच नव्हता. महाराष्ट्रामध्ये विरोधकाला फक्त विरोधक कशासाठी समजायचे की ती विरोधी पक्षामध्ये, पण तो वैचारिक विरोध होता, तो वैयक्तिक विरोध नव्हता. नाही, नक्कीच आपण जे म्हणताय त्या बाबतीत कुठल्याच मुद्द्यावर असहमत असण्याचं कारण नाही आहे कोणालाही. मी काँग्रेस पक्षाकडे परत येते. आपण आत्ता पक्षाबद्दलही बोललात आणि त्या पक्षाशी आपण एकनिष्ठ राहिलात, आपल्याला काँग्रेस पक्षाबद्दल प्रेम आहे, एक इतिहाससुद्धा आपल्या परिवाराला काँग्रेस पक्षाबरोबरचा आहे. आत्ता सध्या काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रात जी एकंदरीत अवस्था आहे त्यात एक असं वाटलं होतं की हर्षवर्धन सपकाळ येतील, फिरतील आणि त्यांनी एक काहीतरी बदल होईल, म्हणजे काँग्रेसला ते जादू करू शकतील असं वाटलं होतं का मला माहिती नाही, पण एकंदरीत त्यांना काँग्रेसच्या नेत्यांकडनं वेगवेगळ्या भागातील हवा तसा सपोर्ट मिळत नाही आहे असं चित्र दिसतंय आणि त्याचाही परिणाम ह्या निवडणुकांवर झाला असं आपल्याला वाटतं का? एक काँग्रेसचे कार्यकर्ता मला म्हणून मी असं विचारते. काँग्रेसचे कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सांगते की मला असं वाटतं की जेवढा पैशाचा त्या ठिकाणी वापर झाला भाजपाच्या माध्यमातून, जेवढा निवडणूक आयोगाचा वापर झाला, जेवढा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी यंत्रणेचा वापर झाला, त्याच्यामध्ये काँग्रेसचा जो परफॉर्मन्स झाला तो मी खरं सांगते तुम्हाला खूप चांगला झाला. काय याचा बोलते, कारण कार्यकर्त्यांनी मेहनत करून त्या ठिकाणी लोकांना निवडून आणण्याचं काम केलं एवढ्या दबावामध्ये. म्हणजे आज असं झालेलं आहे की जरा चांगला कार्यकर्ता दिसला की पक्षात घ्यायचं, त्याला मग कोणाला स्वार्थ आहे, कोणाला भीती आहे, कोणाला राजकीय पुढच्या गोष्टीचा महत्त्वाकांक्षा दिली जाते. आता तुम्ही बघताय किती लोकांना रोज पक्षामधून, ह्या पक्षातून त्या पक्षातून, म्हणजे सगळ्याच पक्षातून घेतलं जातं. मोठी नेते सुद्धा गेली. तुम्हाला कधी ऑफर नाही आली का? नाही, जाऊ शकत नाही ना, ऑफर पण येऊ शकत नाही, कारण मी माझ्या रक्तात काँग्रेस आहे. म्हणजे मी खरं सांगते माझे विचार, म्हणजे म्हणून मला दुःख काय होतं माझ्यासारख्या व्यक्तीला. मी खूप वेळा पत्रकारांशी पण जेव्हा मी एकट्यामध्ये भेटते किंवा आमच्या सहकाऱ्यांशी सुद्धा भेटते, पॉलिटिकल लोकांशी पण, मी नेहमी बोलते की राजकारणात आपण आलो आहे कशासाठी? फक्त सत्तेसाठी आलो आहे का? फक्त स्वार्थासाठी आलो आहे का? फक्त काय म्हणतात आपण फार आहोत मोठे हे दाखवण्यासाठी आलोत का? त्यासाठी नाही आलेलो. मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की मी ज्या गोष्टीसाठी राजकारणात आले, मी प्रोफेसर होते, शिकवत होते विद्यार्थ्यांना, पण मी ज्या विचाराने आलेले आणि आजही मी त्या विचारावरती कायम आहे की राजकारण हे आम्ही जे शिकलो ते बाबासाहेबांनी शिकवलेलं. राजकारण म्हणजे एका नाण्याच्या 2 बाजू, याच्यामध्ये एक राजकारण, दुसरं समाजकारण. आणि मी मगाशीच सांगितलं की विचारधारा, पक्षाची एकनिष्ठता, कार्यकर्त्यांना बरोबर घेणं, जनतेची सेवा करणं आणि आपलं काम करत राहणं, हे गोष्ट आमच्या मला वडिलांनी शिकवलेली गोष्ट. आणि मी आजही मानते हेच राजकारणाची परिभाषा असली पाहिजे. दुर्दैवाने परिभाषा बदलायला लागली, पण ती फार काळ टिकणार नाही. आणि अशी जर परिभाषा टिकली तर येणाऱ्या काळामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारणाची भाषा बदलली जाईल आणि कुठेतरी आपण वेगळ्या ठिकाणी जातोय की काय, ही सुद्धा मला त्या ठिकाणी भीती आहे. त्यामुळे मी सातत्याने एक गोष्ट सांगते की राजकारण जरी असलं तरी शेवटी राजकारण हा समाजाचा एक आरसा असतो, समाजाच्याच व्यक्तीमधून आम्ही येतो, त्यामुळे ते व्यवस्थित असणं खूप आवश्यक आहे. त्याच्या माध्यमातून समाज व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थित होण्यामध्ये मदत होईल. त्यामुळे हे ठीक आहे, आता हे आम्ही बघतो ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून, आता जनता पण विचार करत असेल की आज हा या इकडे, पण हे जास्त काळ टिकणारं नाही. लाँग टर्ममध्ये शेवटी जे पक्षाशी काय म्हणतात वफादार आहेत किंवा इमानदार आहेत तीच लोक एकनिष्ठ आहेत, तीच लोक पक्षाशी टिकणार. आणि तुम्ही हर्षवर्धन सकपाळांचा प्रश्न विचारला, ते सुद्धा पक्षाशी एकनिष्ठ आहेत. पण त्यांना काँग्रेसचीच नेते मंडळी हवं तसं त्यांना पाठिंबा देत नाही, त्यांना समर्थन देत नाही, सहकार्य देत नाही, असं एक चित्र महाराष्ट्रात वाटतंय. ते एकटेच लढतात आहेत.
नाही नाही, असं हे चित्र आमचे विरोधक सातत्याने दाखवतात. मग ते माझ्या बाबतीत पण दाखवतील, त्यांच्या बाबतीत पण दाखवतील, पण असं नाही आहे. हे बघा, समजून घ्यावं लागेल की काँग्रेस पक्षामध्ये आणि भाजपमधला सगळ्यात महत्त्वाचा काय म्हणतात तुम्हाला फरक जो असेल ना, तर तो फरक हा आहे की आम्ही लोकशाही मांडणारे. आमच्याकडे एक हुकूम येतो किंवा 2 व्यक्ती येतात, त्यांच्या सांगण्यावरून पक्ष नाही चालत. आमच्याकडे चर्चा असतात, आमच्याकडे प्रत्येकाला त्याला स्वातंत्र्य काही आहे. लोक शिस्त पण म्हणतात. ठीक आहे, शिस्त म्हणतात, ठीक आहे, पण शिस्त असली पाहिजे, पण त्याच्यामध्ये स्वतःची वैयक्तिक मतं सांगण्याचं फ्रीडम पण असलं पाहिजे, ते स्वातंत्र्य पण असलं पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे कशासाठी की मला असं वाटतं लोकशाही त्यानेच प्रलभ होते कारण वर्षा गायकवाडला पण समजण्याची एक मर्यादा आहे. तिच्या पलीकडे सरिताताई तिला अजून चांगलं शिकू शकतात, अजून कोणतरी येऊन तिला चांगलं शिकू शकेल. शेवटी पक्षामध्ये आपल्याला पक्ष मोठा करायचा, व्यक्तीला मोठं करण्यापेक्षा पक्ष मोठा करायचा आहे. त्यामुळे प्रत्येकाची मतं ऐकून घेतली पाहिजे. त्यामुळे आमच्याकडे लोकशाही आहे, त्यांच्याकडे हुकुमशाही आहे. त्यामुळे त्यांची मानसिकताच वेगळी आणि आमची मानसिकताच वेगळी. त्यामुळे प्रत्येक नेत्याला आमच्याकडे स्वातंत्र्य आहे बोलण्याचं, स्वतःचं मतदारसंघ बघण्याचं. त्यामुळे हे जी भूमिका सांगितली जाते ही बिलकुल बरोबर नाही आहे. काँग्रेस पक्षामध्ये सगळे नेते एकत्र आहेत. शेवटी काँग्रेस पक्ष मजबूत करणं ही आमची भूमिका आहे. आता आमच्या पक्षामध्ये ज्यांना सत्ता दिली, ज्यांना मोठेपण केलं, ते काही लोक गेले, त्याच्यामधले काही लोक मनापासून पक्षामध्ये काम करतात. पण ठीक आहे, याच्या माध्यमातून हे पण स्पष्ट झालं की ज्या वेळेला वेळ असते त्यावेळेला बरोबर कोण राहतं आणि जेव्हा सत्ता नसते त्यावेळेला स्वार्थासाठी किंवा घाबरून कोण. आता काय झालं आहे, विरोधी पक्षातल्या याच्यावरती तुम्ही लोक खरं बोलत नाहीत. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स सगळं आमच्यावरच लागतं, आमच्या पक्षावरच्या इतर पक्षावरतीच लागतं, विरोधकांवरती. यांच्यावरती कुठं लागतं काय सांगा ना. पार्थ पवारवर किती लागले, एकनाथ शिंदेच्या भावावरती आरोप झाले, किती झाले. असे असंख्य नावं मी घेईन तुमच्यासमोर. अरे पैशाच्या त्या हे दिसल्या बॅगा, आरोप होत आहेत, 25,000 रुपये दिले. मग ते काय म्हणतात, हमाम में सब नंगे, हे म्हणायचं का. आता ही राजकारणाची परिभाषा कोणीतरी बदलली पाहिजे. ठीक आहे, जिथे आहोत तिथं स्वाभिमानाने आहोत, जिथं आहोत तिथे प्रामाणिकपणे आहोत, विचाराशी बांधिलकी आहे, संविधानाला घेऊन चाललेले, नेत्यांशी प्रामाणिकपणे आहे, जनतेशी. कारण शेवटी जनतेने पण हा विचार करण्याची आवश्यकता आहे की हा माणूस जर सातत्याने बदलत असेल, हा जर एका पक्षाचा नाही होऊ शकला तर हा आमचा काय होणार. मी तुम्हाला आश्वासित करते की आम्ही सातत्यानं ABP माझा म्हणून जिथं गुन्हा दिसतो त्याची चौकशी व्हावी, तिथे गुन्हा दाखल व्हावा, ही मागणी आम्ही सातत्यानं प्रत्येक पक्षाच्या बाबतीत जेव्हाही कुठलाही नेता असो असं काही येतं समोर तेव्हा आम्ही मागणी करतच असतो. खरं तर महाराष्ट्रानं आपल्या वडिलांना, एकनाथजींना बराच काळ पाहिलं. त्यांचं व्यक्तिमत्व आणि तुमचं व्यक्तिमत्व, तुम्ही काय शिकलात ते तुम्ही सांगितलं, पण काय अजून साम्य आहे तुमच्या त्यांच्यात. आमच्या व्यक्तिमत्वामध्ये काहीच असं बघाल तर थोडंफार, पण म्हणजे फक्त एकच साम्य असू शकेल की दोघं आम्ही ग्रासरूट लेवलचे म्हणजे जमिनी लेवलचे कार्यकर्ते करणारे, काम करणारे. पण आमच्या आणि एक दुसरं साम्य सांगू शकते की आम्ही दोघं बाबासाहेबांचे आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचाराशी, राजमाता जिजाऊ यांच्या विचाराशी आणि काँग्रेस पक्षाशी, छत्रपती शिवाजी महाराज विचाराशी आम्ही एकदम बांधील आहोत. म्हणजे आमच्या घरात पहिल्यापासून, मी सुरुवातीपासून सांगते, आमच्या घरात खूप सामाजिक वातावरण आहे. आणि पहिल्यापासून माझ्या वडिलांनी आम्हाला मुलगी आणि मुलगा हा भेद न करता पुरोगामी प्रगत महाराष्ट्राचे जे जे विचारवंत होते त्यांचे विचार आम्हाला देण्याचं काम केलं. तो आमच्यामध्ये खूप दोघांमध्ये साम्य आहे. पण आमच्या दोघांच्या स्वभावामध्ये खूप फरक पण तसा आहे. कारण माझे वडील खूप मितभाषी, सॉफ्ट आणि थोडे हे होते. मी पण मितभाषी, सॉफ्ट आहे, पण लोकांना माझ्याकडे बघून असं वाटतं की नाही, ताई थोडी अग्रेसिव्ह, आक्रमक आहे, अग्रेसिव्ह आहे, थोडी मारामारी करून म्हणजे तशी डॅशिंग आहे थोडी, असं वाटतं. माझे वडील तशी सॉफ्ट होते, मी खरं सांगते, माझे वडील खूपच सॉफ्ट होते. दोघं पण नम्र आहोत. पण थोडं माझ्याकडे एक अजून काय, मी कदाचित राजकारणामध्ये तरुण वयात आले, माझे वडील राजकारणात थोडा एका एजमध्ये आले, तर थोडं मॅच्युरिटीचा पण फरक पडतो. मी आले त्यावेळी एकदमच तरुण होते, 27 वर्षाची. आता ज्या एजला मी आता आले ते आता मला वेगळं दृष्टिकोन झालं आहे. माझे वडील त्या एजमध्ये राजकारणात आले, त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन बघण्याचा वेगळा होता, माझा दृष्टिकोन थोडा बघण्याचा वेगळा होता. त्यांचा लोकांशी अप्रोच करण्याचा वेगळा होता, माझा अप्रोच करण्याचा वेगळा होता. तरुणाईमध्ये माणूस थोडा अग्रेसिव्ह असतो, थोडा आक्रमक असतो, थोडा धाडसी असतो जास्त, थोडा स्वतःची भूमिका एकदम थोडा जास्त काय बोलतो, एकदम प्रोग्रेसिव्हली मांडतो की नाही, मला असं वाटतंय. हळूहळू वयानुसार मग कळायला लागतं की असं नाही, ऐकण्याची क्षमता पण वाढवली गेली पाहिजे आणि समोरच्याचं म्हणणं हे समजून घेऊन त्याच्या भूमिकेमध्ये बसून पण ऐकलं गेलं पाहिजे. ही भूमिका हळूहळू कळायला लागली. त्यामुळे आता कदाचित मी म्हणू शकते की माझ्या वडिलांमध्ये आणि माझ्यामध्ये 75% स्वभावामध्ये समानता आलेली आहे. अच्छा, ती अजून येईल म्हणजे येणाऱ्या वर्षी, वयानुसार हळूहळू येते ती. खासदार वर्षा गायकवाडांना कधी आपण वापस प्राध्यापक वर्षा गायकवाड व्हावं असं वाटतं का? माझं पहिलं प्रेम शिक्षण आहे. मला खूप म्हणजे माझ्या घरात नेहमी चर्चा व्हायची की वर्ष तू मंत्री असताना शिकवलं पाहिजेस. कारण मला आता खूप वर्ष मी शिकवलेलं नाही, जवळपास 20-22 वर्ष मी शिकवलेलं नाही आहे तसं बघाल तर. पण मला शिक्षण शिकवायला अजूनही आवडेल.
ऑब्व्हियसली खासदार ही खूप मोठी जबाबदारी आहे. तर आता खासदार झाल्यानंतर लोक आपल्याकडे अपेक्षेने बघतायत की आपल्याला आपली खासदार आहे, काम केलं पाहिजे, संसदेमध्ये आवाज उचलला पाहिजे. ती एक वेगळी भूमिका आहे. पण पर्सनल फ्रीडम कमी झालंय का खासदार झाल्यावर किंवा राजकारणातच एकंदरीत आल्यावर? नाही, मला काय झालं, मी खूप वर्षापासून आता राजकारणात असल्यामुळे आता पर्सनल नाहीच आहे माझं जीवन. काय, माझं सगळं जीवन सोशल आहे. मी खरं सांगते, कदाचित मला तुम्ही हा प्रश्न 26-27 वर्षापूर्वी म्हणजे विचारला असताना विचारला असता तर मी बोलले असते की बाबा मला स्वतःचा पर्सनल फ्रीडम पाहिजे वगैरे. पण आता असं झालेलं आहे की इतक्या वर्षापासून राजकारणात आहे, मंत्री राहिलेली आहे, त्यामुळे लोकांशी बोलणं, उलट एक दिवस लोक नाही आले तर असं वाटतं की आज काहीतरी चुकीचं झाले, आज का लोक आले नाही सकाळपासून. इतकं आता ती सवय झाली आहे लोकांमध्ये राहणं. विरंगुळा म्हणून राजकारणाच्या पलीकडची वर्षा गायकवाड कशी आहे? अरे बाबा, ती खूप मी खूप मजा करणारी आहे. आमच्या घरामध्ये माझे 2 मोठे भाऊ आहेत, एक धाकटी बहीण आहे जे ते आमदार आहे. पण आमच्यामध्ये ज्यावेळी आम्ही भाऊ वगैरे बसतो तेव्हा आम्ही राजकारण सोडून असतो. आणि तेव्हा मग मी वर्षा गायकवाड असते, तेव्हा मी खासदार, आमदार, मंत्री काही नसते, मी वर्षा असते. मग आमच्याकडे सगळ्यात माझा विरंगुळा आहे गाणी ऐकणं, गाणी, जुनी गाणी ऐकणं, मराठी गाणी ऐकणं, हिंदी गाणी ऐकणं, रोमॅन्टिक सॉंग्स ऐकणं. माझ्या नवऱ्याला मला खूप आवड आहे लॉंग ड्राईव्ह जायची. तर खूप दिवस आम्ही गेलेलो नाही, कदाचित 16-17 तारखेनंतर आम्ही असंच उठतो आणि जातो, इगतपुरीला जातो, पगोड्याच्या बाहेर बसतो, असंच उठून जातो, माथेरानला जातो. म्हणजे लॉंग ड्राईव्ह एक आणि गाणे ऐकणं हा माझा एक 2 खूप म्हणजे छंद आहेत. पुस्तकाचा छंद होता, आता तो हळूहळू मला वाटतं मला तो आता सुरू करावा लागेल, कारण हळू टाईमच मिळत नाही. त्यामुळे तो एक आहे. बाकी जसं मी तुम्हाला सांगितलं की जसं सर्वसामान्य मुलींना तसं आहे, खायला म्हणजे मला खूप खाणं पण आवडतं. खाणं हा सुद्धा माझा एक शौक आहे, मी खरं सांगते. म्हणजे हॉटेल जाणं, कुठेतरी खाणं, घरामध्ये काहीतरी बनवणं, स्वतः पण मला आवड आहे स्वयंपाक करायची. त्यामुळे कारण मुलगा वगैरे आला, घरातले आले की मग आम्ही काहीतरी बनवतो, मग ते पण आवड आहे. माझ्यापेक्षा माझ्या धाकट्या बहिणीला जास्त आहे, पण मला पण आवड आहे. ती जास्त कुकिंगमध्ये, कारण ती जरा थोडी वेगळी आहे आणि मी थोडी वेगळी आहे. मी काय झालं, यंग एजमध्ये राजकारणामध्ये आल्यामुळे ना थोडं वैयक्तिक जीवन हे बाकीच्या गोष्टी थोडा आल्या, कधी वेळ मिळाला, विरंगुळा मिळाला तर थोडा फॅमिलीमध्ये एन्जॉय करतो. एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते. खरं तर आपण बघतो सामान्यतः जे परिवार असतात त्याच्यात सॅक्रिफाईस करणारी व्यक्ती किंवा नोकरी सोडणारी व्यक्ती ही सामान्यतः बायको असते, नवरा तसा करत नसतो. पण तुमच्या बाबतीत उलटं झालं. एक अत्यंत चांगली नोकरी असलेल्या राजू गोडसेंनी ती नोकरी तुमच्या राजकारणासाठी सोडली. तर कसं होतं तुमचं हे? अभ्यास करून आला. पहिला तर अभ्यास करून आला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. कसं होतं तुमचं ते लव्ह अफेअर आणि का हा निर्णय तुम्ही घेतलात? खरं सांगायचं तर एक तर मला माझ्या वडिलांचे, पक्षाचे तर मानले पाहिजे पहिले आभार, पण माझ्या वडिलांचे मानले पाहिजेत. कारण मी नेहमी सर्वांना सांगते, मी एकमात्र अशी मुलगी आहे की असं नाही आहे की भाऊ नाही आहे म्हणजे मुलं नाही आहेत म्हणून मुलगीला आणली, असं नाही आहे. म्हणजे 2 मोठे भाऊ आहेत, त्याच्यामधला माझा दुसरा भाऊ आणि मी दोघं तिकीट मागायला गेलो होतो. तरीसुद्धा वडिलांनी असं म्हणतात ना की संधी दिली पाहिजे मुलींना, मग तर त्यांची काय कर्तबगारी ते पुढे दाखवतील. माझ्या वडिलांनी मला संधी दिली, मी राजकारणात आले. 3रा नंबरचं आपत्ती आहे. माझ्या वडिलांचे मनापासून आभार मानायला पाहिजेत. दुसरे आभार मला माझ्या घरामध्ये जर मानायचे असेल तर माझ्या मिस्टरांची पण मानायला पाहिजेत. यासाठी की सहसा पुरुषी अहंकार हा असतो. बायको खरं तर राजकारणात असेल किंवा इतरही कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल आणि तिच्यासाठी सॅक्रिफाईस करणं म्हणजे तिच्यासाठी काही गोष्टी त्याग करणं हे फार कमी लोक करतात. मी खरं सांगते, सहसा बायका एक पाऊल मागं घेतात. कारण माझे वडील जेव्हा राजकारणात आले तेव्हा माझ्या आईनी सगळा त्याग करून वडिलांना कसं मोठं करता येईल यासाठी एवढं मोठं मन दाखवलं. तेवढंच मोठं मन माझ्या नवऱ्याने पण दाखवलं. कारण शेवटी असं होतं की तो नोमुरामध्ये काम करत होता, लिमन ब्रदरमध्ये आधी काम करत होता, अमेरिकेसाठी कंपनीसाठी तो बॅक ऑफिसमध्ये काम करायचा. मी त्यावेळी मंत्री होते, आमची भेटच नाही व्हायची. मग मी एकदा त्याला बोलले की असं चालणार नाही, आपल्याला कमीत कमी असं लग्नामध्ये असं नाही चालू शकत. आपल्या दोघांना कुठेतरी एका पॉईंटवर यावं लागेल. कारण जेव्हा मी सकाळी कामाला निघायचे तेव्हा ते झोपलेले असायचे, जेव्हा ते रात्री यायचे तेव्हा मी झोपलेले असायचे. म्हटलं असं नाही, आपल्याला कुठेतरी यावं लागेल आणि शेवटी दोघांपैकी एकाला सॅक्रिफाईस करावं लागेल. आणि मला माहिती आहे की माझ्या वडिलांचं एक मोठं त्याग होता मला आणण्यामध्ये, कारण माझ्या भावाला नकार देऊन त्यांनी मला आणलं होतं. त्यामुळे मला ही भूमिका माहिती होती की माझ्या वडिलांची माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. माझ्या पक्षाने मला संधी दिली 26व्या वर्षी, तुम्ही समजू शकता माझ्याकडून पक्षाची अपेक्षा आहे. माझ्यावरती सोनियाजींचा खूप आशीर्वाद होता, त्यांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत. मी मिस्टरांना सांगितलं दोघांपैकी एकाला त्याग करायला लागेल, तू मला मदत कर. आणि त्याने माझं ऐकलं. मी लग्नाच्या आधी हे पण सांगितलं होतं की माझ्या वडिलांच्यामुळे मी राजकारणात आहे, माझ्या वडिलांनी मुलाला सोडून मला संधी दिली, मी नाव नाही बदलणार. आपलं लव्ह मॅरेज? माझं लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज. कुठे भेटलात तुम्ही? तो आता काहीतरी एकदा पॉडकास्ट तो पण करू आपण. पण खरं सांगते मी,
आम्ही एकत्र वाढलो. आज पण एकत्र कॉलेजमध्ये वगैरे सगळं असं करत करत आम्ही लग्न केलं. संघर्षमय लग्न केलं. परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी एकमेकाला साथ दिली, शिक्षणामध्ये मदत केली, करिअरमध्ये एकमेकाच्या मदत केली. आणि एका पॉजमध्ये आम्ही असं वाटलं आम्हाला की आता आम्ही दोघं पण चांगल्या पोझिशनला आहोत. त्यावेळेला आम्ही आमच्या वडिलांना नाईला सांगून पूर्ण अरेंज मॅरेज आमचं झालं. सगळ्यात आमच्या कुटुंबामध्ये सगळ्यात जर काय म्हणतात चांगलं लग्न कोणाचं झालं असेल घरामध्ये तर ते माझं झालं. कोर्टमध्ये केलं आणि रिसेप्शन दिलं. पण सांगायचं तात्पर्य असं की त्याने ते म्हणणं ऐकलं. खरं असं लोक म्हणतात की नाही मी कशाला सोडू तू. मी त्याला समजून सांगितलं की कुणाला तरी थांबावं लागेल आणि आपल्याला एकत्र मदत करावी लागेल. कारण मी महाराष्ट्र फिरत होते, मतदारसंघ होता, बाकीच्या गोष्टी होत्या, घरच्या जबाबदाऱ्या होत्या. त्याने तेवढं माझं म्हणणं ऐकलं आणि त्याने एक पाऊल मागं घेतलं. आजही आम्ही दोघं जणांमध्ये पण मी खरं सांगते धन्यवाद, कोणाचे तरी पुन्हाही कोणाचा तरी आशीर्वाद आमच्या डोक्यावरती आहे. आमच्या दोघांचं इतकं ट्युनिंग चांगलं आहे की आता मी काय बोलले ना, तुम्ही जाऊन त्याला 5 मिनिटांनी जाऊन विचारायला सेम स्टेटमेंट होतील की वर्षाने हे बोललं असणार. एवढं आमच्या दोघांमध्ये ते आहे. आमच्या सर्व जनतेला आमच्या मतदारसंघ असेल किंवा बाहेर असेल यांना माहिती आहे की दोघं नवरा बायकोमध्ये कधीही कितीही जरी कोणी काही केलं तरी काही होऊ शकत नाही. कारण एवढं वर्षाचं आमचा जवळपास आता आम्ही 25 वर्ष एकमेकाला ओळखतो. भले आमचे 19 वर्ष लग्नाला झाले पण आम्ही 25 वर्ष एकमेकाला ओळखतो. त्यामुळे आम्ही ठरवलं की आणि माझ्या वडिलांनी पण त्याच्यामध्ये खूप मोठा केला. कारण एक काळ असा आला तर माझा नवरा मला बोला अरे किती दिवस राजकारण करणार वर्ष आता कुठेतरी आपण कारण आम्ही तरुण वयात लग्न झाल्यानंतर मी मंत्री झाले जस्ट त्याच वर्षी. आपण काहीतरी वेगळं असं काहीतरी आमच्या वडील बोलले नाही बघ मी तिला आणलेलं आहे आणि तिला काम करताना तू थांबवू नकोस. ती काम करते, ती मेहनती आहे, जाऊ दे तिला पुढे, करू दे तिला काम. त्यामुळे मला असं वाटते की माझ्या वडिलांचं त्याचं आणि माझं एकदम असं टुकूट होतं. आणि माझ्या आईला तुम्ही आता सुद्धा विचाराल ना की तुला वर्षा जास्त आवडते की तिचा नवरा जास्त आवडतो ते काय उत्तर देईल बघा. ती बोलेल मला राजू जास्त आवडतो. कारण याचं कारण आहे, कारण शेवटी कसं आहे ना, हे आता मला आनंद आहे की खूप महिला अशा पुढे यायला लागल्या जे सांगायला लागल्या की त्यांच्या नवऱ्याने पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याग केला आहे. त्यामुळे मी या पॉडकास्टच्या माध्यमातून तुमचे खरंच मनापासून तुम्ही एक वेगळा विषय घेऊन आलात. सहसा कोणी हा विषय आणत नाही की जेवढा एक महिला त्याग करते तेवढा एक पुरुषसुद्धा त्याग करतो. आणि जेव्हा म्हणून मी नेहमी समान भूमिकेमध्ये असणं खूप आवश्यक आहे. एक वडील मुलाला समोर मुलीला संधी देतो. इथे तर एक घरातलं नाव द्यायला पण लोक विचार करतात की मुलाला घर द्यायची प्रॉपर्टी की मुलीला प्रॉपर्टी द्यायची. एवढं शिक्षणामध्ये विचार करतात की मुलाला सायन्सला पाठवायचं की मुलीला सायन्सला पाठवायचं. अशा वेळेला वडिलांनी संधी दिली, पक्षाने संधी दिली आणि माझ्या नवऱ्याचे सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार मानते. कारण आमचं क्षेत्र असं आहे की ज्यावेळेस जर महिलाबद्दल आली राजकारणामध्ये तर काही नाही मिळालं तर तिच्या चारित्र्याबद्दल बोललं जातं. हे चारित्र्य तुम्हाला चांगलं माहिती आहे, तुम्ही महिला आहात, तुम्ही समजू शकता मी काय बोलते. पण अशा वेळेला सुद्धा माझ्या नवऱ्याने माझ्याबरोबर उभं राहून जितकी मेहनत मी करते त्याच्यापेक्षा माझा नवरा जास्त मेहनत करतो. सर्व कार्यकर्त्यांना भेटतो, सर्वांशी बोलतो, कोणी घरामध्ये आलं त्यांचं व्यवस्थापन बघतो. असं कधीच म्हणत नाही की मी पुरुष आहे तर मी हे का करावं, मी ते का करावं. त्यामुळे आमच्या घरामध्ये मी बोलेल ना कोणाच्या तरी पुण्य आहे, कोणाचा तरी आमच्या घरावर आशीर्वाद आहे. आमच्या भावंडामध्ये कुठलं भांडण नाही. 4 भावंड आम्ही एकत्र असतो. कोणता बड्डे असला काही असेल एकत्र असतो. आमचं कुटुंब एकत्र आजही. आमचे नवरा सगळ्यांचे चांगले आहेत, मग सगळ्यांच्या त्यामुळे आमच्या कुटुंबाला मी बोलेन कदाचित आमच्या आई वडिलांची पुण्य आहे किंवा कोणाची तरी आमचा आशीर्वाद आहे. आणि ते तसंच राहावं यासाठी माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खरं तर मला माहिती आहे की आपला किती व्यस्त काळ सुरू आहे, निवडणुका अगदी समोर आहेत, कार्यकर्त्यांची रीग आहे, मात्र तरीही तुम्ही कॉफी विथ कौशिकसाठी खास हा वेळ काढला त्याबद्दल डबल धन्यवाद मी केले पाहिजे आपले. आणि येणाऱ्या निवडणुकांसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सरिताताई, खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.